मी 15चा 1/3 भाग दाखवणार आहे. इथे मी 1/3चा छेद 3 आहे म्हणून 3 गट केले आहेत आणि यातील 3 समान गट केले आहेत आणि यातील मी 1/3 मधील एक भाग अंश 1 आहे म्हणून एक भाग काढते. 15चा 1/3 भाग म्हणजे 5 येतो. 18चा 1/3 भाग आपण काढून घेतलेला आहे. त्यापैकी आपल्याला 3 पैकी एक भाग काढून घ्यायचा आहे. आता आपण तो भाग मोजूया. 1 2 3 4 5 6. 18चा 1/3 भाग म्हणजे 6. पोज घे पोज. 1 2 3 4 1 2 3 4. आता मी 18चा 1/3 भाग दाखवणार आहे. त्यासाठी छेद 3 आहे म्हणून मी 3 गट करणार आहे. 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3. 1/3 संपले म्हणून मी एक गट घेत आहे. ह्याच्यात 1 2 3 4 5 6. 18चा 1/3 भाग म्हणजे 6 आहे. मी 30चा 2/3 भाग केला आहे. इथे छेद 3 आहे म्हणून मी 3 गट केले आणि अंश 2 आहे म्हणून मी त्यातील 2 भाग घेते. 30चा 2/3 भाग म्हणजे 20. 20चा 1/2 भाग करून दाखवणार आहे. 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2. अंश 1 आहे म्हणून मी एक भाग काढणार आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 20चा 1/2 भाग 10 येणार.